पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेला याच परिसरामध्ये जे आहे ते दत्ता गाडे आरोपी स्वतःहून सरेंडर झाला आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यानं कॉल जो आहे तो इथल्या स्थानिकांना केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांना तो शरण गेला। नक्की काय घडलं नक्की? काय नाही, सापडला तो कुठं होता लपलेला? कॅनल जवळ थांबलेला होता, लपलेला होता, त्या ठिकाणी तो सापडला। कुणाला फोन केला त्यानं नक्की? फोन नाही केला कुणाला, आम्ही शोधलाय त्याला तिथे, तो सापडला। हो, गावकऱ्यांनी काय 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 म्हणला तो नक्की ज्यावेळेस पकडलं गेलं? तो काहीच नाही बोलला। रडत होता का? नाही, रडत पण नव्हता तो। बर, शांतपणे उभा होता। हो। काय खाल्लं हे तुम्ही काय विचारलं का त्याला? कुठं होता काय? नाही, असं त्याला काय विचारायचं कारण खाल्लं काय? नाही, तो आपला होता तिथे शांत बसला होता। कारण आपण पाहतोय की कॅनॉलच्या परिसरामध्ये इथल्या गावकऱ्यांनी जे आहे ते धरलं अशा पद्धतीची माहिती इथले गावकरी देत आहेत। मात्र आपण पाहतोय की सगळा पोलिसांचा फौजफाटा जो आहे 20 पथकं पुणे पोलिसांची खरं तर आरोपी दत्ता गाडेचा शोध घेत होती। मात्र पोलिसांनी खरं तर या ठिकाणी चकवा दिला आणि याच ठिकाणाहून पुणे पोलिसांची टीम जी आहे ती खरं तर या ठिकाणी तुमचं बोलणं झालं होतं त्याच्याशी, नक्की काय म्हणतात? नाही, त्यांनी बाहेर आल्यावर हे नको त्यांनी आम्ही ड्रोनमधून बोललो होतो त्यांच्या संग, बाहेर आहे, काळजी करू नको, कायदेशीर कारवाई केली जाईल। पण त्याच्यानंतर मग तो 2-3 मिनिटाला बाहेर आला आहे आणि कॅनॉलच्या परिसरामध्ये हो गुन्हाट जवळ हे आपण पाहतोय की गुन्हाट वस्तीच्या परिसरामध्येच हा होता। त्याच्यामुळे आपण पाहतोय की जे ड्रोनच्या माध्यमातून अनाउन्सिंग करण्यात आलेलं होतं त्यावरती आपण पाहतोय की पोलिसांनी संभाषण केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात आली। सध्या तो आता पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला आहे। मात्र पुढची कारवाई स्वारगेट पोलिसांकडून केली जाईल। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 70 तास या आरोपीला पकडण्यासाठी आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले। ड्रोन कॅमेरा असेल, त्याचबरोबर 100 पोलिसांची फौज असेल, उसाच्या क्षेत्रामध्ये शोध मोहीम करणं असेल, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहे ते पुणे पोलिसांनी पार पाडल्या। आणि त्यानंतर आपण पाहतोय की सर हे सांगा की आरोपी ज्यावेळेस सरेंडर झाला, कुंभार सर, आरोपी ज्यावेळेस सरेंडर झाला नक्की काय कारवाई करण्यात? तो स्वतःहून सरेंडर झाला? आता काहीच माहित नाही, आम्ही तिकडे होतो, आम्हाला काहीच शब्बीर सर नक्की काय झालेलं होतं? तो स्वतःहून सरेंडर झाला? येणार नाही, मला सांगता येणार नाही। जी ड्रोनच्या द्वारे अनाउन्सिंग करण्यात आली ती प्रभावी ठरली असं म्हणता येईल? शक्यता आहे, प्रभावी ठरलेले आहे। मात्र या आरोपीला पकडण्यासाठी बरीच शर्थीचे प्रयत्न करावे लागले। हो, बरोबर आहे। आपण पाहतोय की पुणे पोलिसातील अधिकारी माहिती देत आहेत की आरोपीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। मात्र तो सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।